नमस्कार मित्रांनो, तर माझं नाव आहे विकास गाडगे आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता आम्ही रेटेवडीमध्ये गाडीची आम्ही खेडवरून येताना रेंज किती होती किती होती राणी माझ्या हिशोबाने 35% होती. 35% चार्जिंग होती आणि 64 किलोमीटरची रेंज होती गाडीची. आता आम्ही दोघं जण गाडीवर बसलेलो आहे आणि आमचं हे गोऱ्याचा रतीब आहे. तर आता खेड आहे आमच्यापासून कमीत कमी 12 किलोमीटर आणि यायला 12 किलोमीटर म्हणजे झाले 24 किलोमीटर आणि 64 किलोमीटरची रेंज होती. आता तुम्ही गाडीची रेंज बघू शकता. 4% चार्जिंग राहिली, 4% चार्जिंग आणि 4 किलोमीटरची रेंज आहे. तर अजून माझ्या हिशोबाने इथून असं एक 6-7 किलोमीटर घर. जर गाडी बंद पडली तर मग कंपनी माघारी, कारण 64 किलोमीटरची रेंज दाखवतात गाडीवर गाडी. आणि जर गाडी म्हणजे नाही का 24 किलोमीटर पण जात नसेल तर मग काय उपयोगाची ही गाडी. आणि आता इथं आलेलं आहे वॉर्निंग पण पॉवर डिरेटेड म्हणून असा विषय. बरं आमचं वजन पण एवढं नाही, 50 किलो, माझं 70 किलो आणि तो किती आहे 60. त्याचं 60 किलो म्हणजे किती झालं 60 आणि 50 110 आणि 70 किती झालं 50 180 किलोमीटर. ते आपले 180 किलो वजन आहे गाडीवर. आणि आता पार गाडी आलेली आहे 3 किलोमीटरच्या रेंजवर आणि इथून नाही म्हणलं तर 5 किलोमीटर तरी आमचं घर असं. जर गाडी बंद पडली तर गाडी माघारी म्हणायला. आम्ही जास्तीत जास्त गाडी पडलीत पण नाही का, तर बाबा जास्त किलोमीटर जाण्यासाठी गाडी पडलीत पण नाही. आम्ही जास्तीत जास्त गाडी पळतोय 25-30 जास्तीत जास्त 40 किलोमीटर पर आवरच्या स्पीडवर गाडी पळतोय. तर गाडी जर बंद पडली तर माघार गाडी आहे, कंपनी काय शानी नाही आहे. तर तेवढी दाखवून सुद्धा जर गाडी जात नसेल तर उपयोगाची काय गाडी नाही. तुम्हाला दाखवतो जर बंद पडली तर आहे, नाही तर मग चांगली गाडी असं म्हणायचं. आता कमी टक्क्यामध्ये 3 किलोमीटरच्या रेंजमध्ये मग गाडी 3 टक्क्यामध्ये मग गाडी 5 किलोमीटर जाते असं म्हणायचं. चल बघू आता, चला 0-0 आलेली आहे. आता गाडी तरी चाललेली आहे बरं का, असं नाही का बंद पडलेली आहे गाडी. बघू आता चलते का डायरेक्ट 0-0. रेंज पण 0 आहे आणि किलोमीटर पण 0 आलेले आहे, टक्केवारी पण 0 आलेली आहे गाडीची. आता इथून म्हणलं नाही तरी आहोत ते 3 किलोमीटर आणि हे 2 किलोमीटर 4 नाही, हा हे 1 किलोमीटर 4 किलोमीटर आहे अजून बाकी. वॉर्निंग तर आलेली आहे गाडीला. बघू आता जाते का गाडी तेवढं. आपण सगळं संपलंय तरी पण गाडी चालू आहे असे, हे पटलं आपल्याला गाडी म्हणजे हे एकदम भारी आहे. आम्ही असं तुम्हाला माहिती आहे चालू आहे बरं का, ते माणसां गावा थांबलेलं आहे कुठं नाही, गाडी चालू आहे. गाडीची परिस्थिती मी फार दमलोय. चार्जिंग संपल्यावर अवघड काम आहे गाडीचं. आता इथून राहिले आमचं घर 3 किलोमीटर. 1 किलोमीटर गाडी आम्ही याला उतरायला खाली, त्याच्यानंतर मी आला असं ना अर्धा किलोमीटर, त्याच्यानंतर मी पण उतरलो खाली आणि मग वजन कमी झाल्याच्या नंतर गाडीची रेस केली, मग चलती गाडी. तरी पण गाडीच्या याच्यावर म्हणजे आम्ही 50 किलोचं वजन ठेवलेलं आहे. लय अवघड आहे. चार्जिंगची गाडी घेताना विचार करायला लागतो. आम्ही विचार नाही केला, डायरेक्ट घेऊन टाकली. असा अंगलट आला सगळा कार्यक्रम. बेकार गाडी आहे. चार्जिंग जर रेंज जर 64 किलोमीटर दाखवते आणि 34% चार्जिंग दाखवते तरी गाडीची रेंज टक्केवारी उतरतील, रेंजही उतरतील, चार्जिंगही उतरते, तरी गाडी बेकार आहे बाबा. चला आता 1.5 किलोमीटर गाडी आहे ना, 0 रेंज दाखवून 0 चार्जिंग दाखवून आलेली आहे. आणि आता मग 1.5 किलोमीटरच्या पुढे आता इथून राहिले आमचं 2.5 किलोमीटर घर. आता 2.5 किलोमीटरला मला अनिकेतला ढकल तू गाडी. आता काय गाडी
मग रेस केली तरी होत नाही गाडीची. रेस आता टाकलाय लागेल ती गाडी. लय अवघड आहे राव इलेक्ट्रिक गाड्यांचं, लय अवघड आहे. मस्त जमाना आला इलेक्ट्रिक गाड्यांचा, पण काय नाही. जर गाडी बंद पडत असेल 64 किलोमीटरची रेंज दाखवून सुद्धा 24 किलोमीटर जात नसेल गाडी, तर काय उपयोगाची नाही गाडी. खरंच उपयोगाची नाही. आता इथून डाळ आहे खाली म्हणून ठीक आहे, त्याच्यामुळे आम्ही डाळ आणि ढकलीत नेणार गाडी खाली. मग गोठ्यावर नेल्यावर चार्जिंगला लावणार. मित्रांनो विषय काय आहे गाडीचा, पहिली मेन गोष्ट डिस्प्लेमध्ये रेंज दाखवते वेगळी आणि गाडी जाती वेगळी. दुसरी कधी ॲक्च्युअलमध्ये 0 रेंज आली आणि टक्के म्हणजे ते पण 0 आलं तरी पण गाडी चालती. हे एक चांगला पॉईंट ऑफ व्ह्यू. चांगला पॉईंट ऑफ व्ह्यू नसेल, हा डिस्प्लेमध्ये प्रॉब्लेम असेल त्याच्यामुळे ते दाखवत असेल. आता अनिकेत गेलाय फार टाकली तिथपर्यंत. चला आता इथून डाळ लागलेला आहे खाली, त्याच्यामुळं गाडी डाळाने जातीये खाली. बंद आहे गाडी बघा. आमच्या इथं 2.5 किलोमीटरचा डाळ आमच्या घरापर्यंत जातो. त्याच्यामुळं गाडी चालली. नाहीतर जर कोणाचा डाळ नसतं तर टाकायला लागेल गाडी. त्या आहे गाडीला येतं करा रेंज तेवढी जात तर गाडी जात नसेल बॉयकट करून टाका गाडीला. कंपनीला म्हणावं जरा सुधरा गाडी, अजून ती गाडी सुधारणी. माणसाला एवढी 1,44,000 तर टॉप मॉडेल घेऊन जर गाडी टाकलायला लागत असेल काय उपयोग आहे. त्याच्यामध्ये मी स्प्लेंडर घेतली असती, मायलेज तरी दिला असता गाडी. 50च्या पेट्रोलमध्ये मी 24 किलोमीटर जाऊन आलो असतो गावात. 50चं तरी ॲव्हरेज दिला असतं ना 50च्या पेट्रोलमध्ये. 50च्या तरी गाडी आली असती ना, नसती आली असती नाही आली असती. मग काय उपयोग नाही. ते तर पॉईंट करून टाका. 3501 काय सगळ्यात 3000 शेवटचं मॉडेल काय सगळं सेमच आहे. मग काय उपयोग नाही, काही उपयोग नाही. हो ना, या व्हिडिओला असं समजा की बाबा गाडी आपण घेऊ नाही म्हणून.